सर्वांना नमस्कार. मी वंदना देहेडकर विप्र. माझे यूट्यूब चॅनल रीडिंग रूममध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. शेगावचे योगीराज श्री संत गजानन महाराज भाग 2. करा सृजन हो तुम्ही गोरक्षण. बाळापूरचे सुखलाल अग्रवाल यांची एक धष्टपुष्ट गाय एकाएकी बावरली. ती मुला माणसांवर धावत जाऊन त्यांना पायाखाली तुडवायची. वाटेल त्या दुकानात शिरून धान्य, भाजीपाला आणि इतर जिन्नसांची नासाडी करायची. लोखंडी साखळीने लोकांनी तिला बांधून ठेवले, तर साखळी तोडून ती पळत सुटायची. एखाद्या खाटिकाला देण्याआधी हिला गोळी घालून मारून टाकावी म्हणून एक पठाण बंदूक घेऊन लपून बसला. पण त्या गाईला कसा सुगावा लागला न जाणे. तिने आपल्या शिंगांनी पठाणाला पालथे पाडले. अखेर काही लोक आणि सुखलाल त्या गाईला लोखंडी साखळदंडांनी एका बैलगाडीवर बांधून शेगावला घेऊन गेले. जसे जसे शेगाव जवळ यायला लागले तसा तसा त्या गाईच्या वागण्यात फरक होऊ लागला. समर्थ गजानन महाराजांच्या समोर बैलगाडी येताच गाईच्या डोळ्यातून पाणी यायला लागले. ती गाय केविलवाणी होऊन समर्थांकडे बघायला लागली. समर्थ म्हणतात, अरे ही कामधेनू आहे ना, मुलाबाळांसाठी दूध देणारी ना, मग हिला अशी लोखंडी बंधनांनी कशाला आणली? शिवरायांनी गोमातेचे रक्षण करण्याचे ब्रीद घेतले होते आणि तुम्ही हिचा असा छळ करता. असे म्हणून समर्थ जवळ गेले आणि आपल्या पवित्र हातांनी त्या गायीच्या अंगावरची लोखंडी बंधनं काढली. ती गाय बैलगाडीतून उडी मारून समर्थ गजानन महाराजांच्या जवळ गेली. त्यांचे पाय चाटायला लागली. खाली मान घालून प्रदक्षिणा घालायला लागली. समर्थांनी त्या गायीच्या अंगावरून आपला वात्सल्यपूर्ण हात फिरवला आणि गायीला म्हणाले, बये साजिरी राहा, धिंगाणे करू नकोस, तू तर जगाची माय आहे. तू रागावली तर तकडे गावाचे कसे होईल? गाय शांत उभी राहून श्री गजानन महाराजांचे बोल ऐकत राहिली. लोक हे दृश्य बघून कौतुकाने आश्चर्यचकित झाले. बाळापूरला बाळकृष्णबुवांकडे दासनवमीच्या उत्सवासाठी सद्गुरू गजानन महाराज आणि इतर अनेक भक्त आले. भास्करांना पिसाळलेले कुत्रे चावले. इतर भक्त भ्याले. कुणी वैद्य, डॉक्टर शोधू लागले. परंतु भास्कर म्हणाले, माझा वैद्य माझा डॉक्टर आहे, माझे सद्गुरू गजानन महाराज. त्यांच्याकडे मला घेऊन चला. समर्थांना कळताच समर्थ गजानन महाराज म्हणाले, सुखलालची द्वाड गाय यानंच मला गरीब करायला लावली. त्या गायीचे द्वाड पण पिसाळलेल्या कुत्र्याच्या रूपाने येऊन या भास्कराला भोवले. भास्करा, कुत्रे केवळ निमित्त झाले, पण खरे म्हणजे तुझे आयुष्यच आता संपत आले आहे. तुझे आयुष्य काही दिवस वाढावे अशी तुझी इच्छा असेल तर तशी प्रार्थना मी भगवंताला करील. भास्कर म्हणाले, सद्गुरू राया, आपली इच्छा असेल तसे करावे. श्री गजानन महाराज म्हणाले, भास्करा, नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रात एक सुंदरसे ज्योतिर्लिंग आहे. तिथे एका पहाडावर ब्रह्मगिरी नावाचे शिखर आहे. नवनाथांमधले गहिनीनाथ यांची समाधी या पहाडात आहे. तिथे जवळच पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे झालेल्या विषबाधेवर औषध वनस्पती आहे. असे म्हणून भास्कर, बाळाभाऊ, पितांबर यांचेसह श्री गजानन महाराज त्र्यंबकेश्वर क्षेत्री गेले. महाशिवरात्रीला कुशावर्त कुंडात स्नान केले. त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. पंचवटीच्या प्रवेशमार्गावर असलेल्या काळ्या रामाचे दर्शन घेतलं. तिथे गोपाळदास नावाच्या सत्पुरुषांनी शिष्यांच्या हस्ते समर्थांना खडीसाखर नारळाची भेट पाठवली. ती माझ्या बंधूची भेट म्हणून महाराजांनी स्वीकारली. काही दिवस नाशिकला राहून समर्थ शिष्यमंडळीसह शेगावला परत आले. भास्कर पाटलांना कुत्रे चावल्यापासून सुमारे 84 दिवसांनी म्हणजे चैत्र वद्य पंचमीला भास्करांना समर्थांनी जाणीव करून दिली की भगवंताचं बोलावणं आले. समर्थांच्या आज्ञेवरून भास्करांच्या कपाळाला गुलाल बुक्का लावून गळ्यात फुलाच्या माळा घालून भास्कराचे पूजन केले. टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठलाच्या नामगजरात काही वेळ गेला. सूर्य डोक्यावर येताच ऐन वाद्यांनी दुपारी 12 वाजता समर्थ गजानन महाराजांनी हर हर असा जय जयकार केला. त्याचवेळी भास्करांची प्राणज्योत वैकुंठीची यात्रा करायला निघून गेली. पेटता सुरुंग विहिरी माझी, गणू वाचला कृपा आम्हावरी तुझी. शेगावात एकदा उन्हाळ्यात पाण्याचा दुष्काळ पडला. सुरुंग लावून विहिरी खणण्याची कामं सुरू झाली. त्यातलीच एक विहीर 2 पुरुष खोल खणलेली. तळाशी काळा खडकच लागलेला. त्यासाठी सुरुंगाला पुंगळ्या लावून खडक फोडण्याचे काम सुरू झाले. पण मध्ये कुठेतरी पुंगळी अडकली. त्यामुळे सुरुंग काही केल्या पेट घेईना. कामावरच्या मिस्त्रींनी त्याच्या हाताखालच्या मजुराला, गणू जेवरे याला दुप्पट मजुरी देईन, एरंड पुंगळी अडकलेली सुरुंगापर्यंत सरकवून दे असे दरडावून सांगितले.
घरी गरिबी आणि खाणारी तोंडे जास्त, त्यामुळे गणू पुढे सरसावला. मनात मात्र सद्गुरू गजानन महाराजांचं स्मरण करीत गणू पुंगळी सरकवायला गेला. तोच त्या एरंड पुंगळीने पेट घेतला आणि धाड धाड सुरुंगाचे आवाज होऊन मोठे मोठे खडक विहिरी बाहेर पडायला लागले. गणू सुरुंगाच्या स्फोटात सापडला. संपूर्ण विहीर धुरामुळे भरून गेली. मिस्त्रीला वाटले गणू मेला, परंतु गणूने विहिरीतून सद्गुरू महाराजांना जोरात किंकाळी फोडून हाक दिली. समर्थ गजानना, आपल्याशिवाय माझे इथे रक्षण करणारा कुणी नाही. स्वामी मला वाचवा. माझं बरे वाईट झाले तर माझी मुलं बाळं उपाशी राहतील. समर्थ गजानन महाराजांनी किमया केली. गणू जवरे विहिरीत जिथे उभा होता तिथे त्याच्या मागे एक कपार होती. त्या कपारीत गणूला शिरू दिले. त्या कपारीसमोर गणूचे रक्षण करण्याकरता एक भला मोठा धोंडा आणून ठेवला. जरा वेळाने मिस्त्रींनी वरून हाक दिली, अरे गणू, तू आहेस कोठे? त्यावेळी विहिरीतून गणूचा आवाज आला, मिस्त्री, गजानन स्वामीच्या कृपेने मी ह्या कपारीत सुरक्षित आहे. मला बाहेर काढा. पहारींना धोंडा सरकवून कामावरच्या मजुरांनी कपारीतून गणूला बाहेर काढले. सुरक्षित गणूला पाहून सगळे आनंदाने आश्चर्यचकित झाले. गणू मात्र पळतच मठात गेला. श्री गजानन महाराजांना वंदन केले. तोच समर्थ म्हणाले, गणू, असे जीवावरचे कामे आपल्या अंगावर ओढून घेता मग मला तिथे धावून यावे लागते. गणू म्हणाला, समर्थ, आपल्या छत्रशिरावर होते म्हणून मला थोडाही धक्का लागला नाही. पेटता सुरुंग विहिरी माझी. गजानना, वाचलो, कृपा आम्हावरी तुझी. शेगावला श्री गजानन महाराजांच्या मठात पितांबर शिंपी नावाचे एक गरीब सद्भक्त होते. त्यांनी श्री महाराजांची मनोभावे सेवा केली. एक दिवस समर्थांनी आपल्या जवळचे एक नवे कोरे उपरणे पितांबराच्या अंगावर घातले. यामुळे इतर भक्तांना पितांबरचा द्वेष वाटू लागला. ते पितांबरांना टोचून बोलू लागले. पितांबर म्हणाले, स्वतः महाराजांनीच मला उपरणे दिले हो, मी त्यांना नाही मागितले. पितांबराचा द्वेष काही शिष्य करत आहेत हे लक्षात येताच रात्रीच्या वेळी महाराजांनी पितांबरांना सांगितले, पितांबरा, हा मठ सोडून तू दूर निघून जा. तुला बरंच कार्य करायचं आहे. मी तुझ्या सदैव पाठीशी राहीन. तू वाईट वाटून घेऊ नकोस. गायीपासनं वासराला दूर ओढून न्यावे तसे पितांबरांना दुःख झाले. श्री समर्थ गजानन महाराजांना वंदन करून निघालेले पितांबर सारखे मागे वळून बघत बघत शेगावपासून दूर निघून गेले. पितांबर संध्याकाळी कोंडोली गावात आले. तिथे एका आंब्याच्या झाडाखाली रात्र काढली. सकाळी मुंगळ्यांनी खूप त्रास दिला म्हणून झाडावर या फांदीवरून त्या फांदीवर सुरक्षित ठिकाण पितांबर शोधू लागले. कोंडोलीचे लोक म्हणाले, वेड्यासारखे सोंग आणून आम्हाला फसवू पाहणारा तू कोण रे? पितांबर म्हणाले, मी तुम्हाला फसवायला आलेलो नाही. मी शेगावच्या श्रीगुरू श्री गजानन महाराजांचा शिष्य आहे. त्यांच्या साधनेने मी इथे आलो आहे. लोक म्हणायला लागले, आमच्या गावात एकदा श्री गजानन महाराज आले असता एका वाळलेल्या झाडाला हिरवी पाने आणली आणि आंब्याची फळे आणवली होती. आता आमच्या गावात बळीरामजी पाटलांचं आंब्याचं झाड आहे शेतात, पण ते अगदी वटलेले जीर्ण वाळलेले झाड आहे. ते झाड जरा हिरवेगार करून त्याला आंब्याची फळे आणून दाखवू, नाहीतर आम्ही तुला जबर शिक्षा करू. पितांबरांनी कोंडोलीकरांची खूप विनवणी केली, पण लोक काही केल्या हट्ट सोडिनात. अखेर पितांबरांनी सद्गुरू श्री गजाननाची कळवळून प्रार्थना केली आणि म्हणाले, सद्गुरू गजानना, वटलेला आम्रवृक्ष पर्णफलयुक्त करण्याची माझ्यात तर शक्ती नाहीच, पण हे सदया, माझ्यामुळे तुला दोष लागू नये एवढीच माझी तुला विनम्र प्रार्थना आहे. फुलांमुळे सुताला किंमत येते आणि तो हार म्हणून लोक स्वीकारतात, तर माझी अब्रू आता तुझ्या हाती आहे. तू जर या जीर्ण आम्रवृक्षाला हिरवी पालवी आणि फळ आणवशील तर मी देहात श्वास असे तोवर तुझी सेवा करू शकेल. कोंडोलीकर सृजन हो, सगळे मिळून म्हणा, जय हे गजानन, जय योगेश्वर, शेगावीच्या अवलिया. पितांबराच्या विनंतीवरून सगळ्यांनी प्रार्थना सुरू केली. सद्गुरू श्री गजानन महाराजांची पितांबरावर कृपा झाली. त्या वाळलेल्या आम्रवृक्षाला बघता बघता हिरवी पाने आणि आंबेसुद्धा आले. कोंडोलीचे उपस्थित गावकरी आश्चर्यचकित झाले. पुढे लोक पितांबरांना प्रति गजानन महाराज मानायला लागले. आजही कोंडोली गावात पितांबर महाराजांचा मठ आहे. गातो गणगण हा शुभमंत्र अंतरी. मेहकर तालुक्यात सौडद नावाचे एक गाव आहे. त्या गावातले गंगा भारती गोसावी यांना एकाएकी कुष्ठरोग जडला. सगळ्या अंगाला खाज सुटून अंग सुजून आले.
सगळ्या शरीरातून भेगा पडून त्यातून रक्त वाहू लागले. हा स्पर्शजन्य लागट रोग आहे अशी त्यावेळी लोकांची समजूत होती. त्यामुळे गंगा भारती स्वतःचा संसार सोडून निघाले ते थेट शेगावला आले. समर्थ गजानन महाराज साक्षात्कारी आहेत हे गंगा भारतींना ऐकून माहिती होते. शेगावच्या मठात जायला गंगा भारतींना लोक अडवू लागले, म्हणून गंगा भारती बाहेरूनच समर्थांचं दर्शन घ्यायला लागले. एक दिवस लोकांची दृष्टी चुकून गंगा भारती श्री गजानन महाराजांच्या चरणांना स्पर्श करायला गेले. महाराजांनी गंगा भारतीच्या डोक्यावर एक थापड मारली आणि त्यांच्या अंगावर थुंकले, परंतु ती थुंकी औषध संजीवनी मानून गंगा भारतींनी स्वतःच्या सगळ्या अंगाला चोळून घेतली. काही कुटाळ हसायला लागले, परंतु गंगा भारतीची श्रद्धा फलाला लागली. गंगा भारतीचा महारोग हळूहळू कमी व्हायला लागला. तरीही गंगा भारतींना मठात समर्थांजवळ कोणीही जाऊ देईनात. मग मठात एका भागाला पण समर्थांपासून दूर बसून निरनिराळी पदे गंगा भारती आळवीत असत. गंगा भारतीचा आवाज पहाडी आणि गोड होता. शिवाय गंगा भारतींना संगीताची चांगली जाण होती. गंगा भारती गायला लागले की समर्थ डोलायला लागायचे. गंगा भारती समर्थांची पद तर गायचेच, शिवाय स्वतःच्या हातांनी समर्थ बसतात ती जागा स्वच्छ ठेवायची. थोड्याच दिवसात गंगा भारतींच्या अंगावरचा महारोग नाहीसा झाला. गंगा भारती पूर्ववत तेजपुंज दिसायला लागले. ही वार्ता सौडदला पोहोचली. गंगा भारतींची पत्नी अनसूया आणि मुलगा संतोष त्यांना परत न्यायला आले, परंतु गंगा भारतींनी त्यांना समजावले आणि सौडदला परत पाठविले. पुढे समर्थांच्या आज्ञेवरून गंगा भारती कार्य करायला मलकापूरच्या भागाला निघून गेले. प्रगटली नर्मदा सत्वरी. 19 जुलै 1993ला मध्य प्रदेशात ओंकारेश्वर या ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्रावर नर्मदा नदीच्या पुलावर सोमवती पर्वासाठी स्नान करायला गेलेले काही भाविक चेंगराचेंगरीत धारातीर्थी पडले. हे आम्हा भारतीयांना माहीत आहे. अशाच एका सोमवतीला म्हणजे सोमवारी येणाऱ्या अमावस्येला ओंकारेश्वराला काही भक्तांनी एकदा इच्छा नसतानाही श्री गजानन महाराजांना आणले. या ओंकारेश्वराला प्राचीन काळात मानधाता नावाचा पराक्रमी भाग्यवान कीर्तिवान राजा होऊन गेला. या ओंकारेश्वर क्षेत्रात जगाचा उद्धार करायला निघालेल्या आद्य शंकराचार्यांनी परमहंसांची दीक्षा घेतली होती. त्याच ओंकारेश्वराला असंख्य भाविकांच्या गर्दीत श्री गजानन महाराजांना आणण्यात आले, परंतु महाराज दिगंबर होते, अंगावर वस्त्र नव्हते आणि सोमवतीच्या पर्वणी स्नानासाठी स्त्री पुरुष सगळेच जमलेले. अशावेळी लोकांच्या गर्दीतून महाराजांना नेणे योग्य नव्हते, म्हणून एक नाव आणून भक्तगणांनी त्या नावेत महाराजांसह स्वतः नर्मदेच्या पात्रातून प्रवास सुरू केला. परंतु नर्मदेच्या पात्रात ऐन मध्यभागी नाव आली असता एकदम एका खडकावर ती नाव आदळली. नावेची फळी तुटली. नावेत पाणी शिरायला लागले आणि नाव बुडायला लागली. नावेतले भक्त घाबरले, पण समर्थ शांतपणे गणगण गणात बोते या भजनात तल्लीन होऊन बसलेले. मार्तंड, बजरंग, मारुती आणि बंकटलाल यांची भीतीमुळे छाती धडधडायला लागली. अखेर सद्गुरू गजानन महाराजांची क्षमा मागून ते सगळे भक्त समर्थ आम्हाला वाचवा हो अशी याचना करायला लागले. समर्थ गजानन महाराजांनी सगळ्या भक्तांना हात जुळवून आई जगदंबेची नर्मदेची प्रार्थना करायला सांगितले. समर्थ नर्मदेच्या पाण्याकडे बघून म्हणाले, नर्मदे मंगले देवी रेवे अशुभनाशिनी मंतू क्षमा करी यांचा दयाळू होऊनी मनी. समर्थ गजानन महाराजांची प्रार्थना ऐकून प्रत्यक्ष नर्मदा कोळिनीचा वेश घेऊन पाण्यातून वर आली. नौका पूर्ववत सावरली. नावेतले पाणी निघून गेले आणि नर्मदा समर्थ गजानन महाराजांना वंदन करून अदृश्य झाली. भक्त आश्चर्यचकित होऊन महाराजांकडे बघायला लागले. महाराज म्हणतात, अरे ही प्रत्यक्ष नर्मदा होती, तुमच्या प्रार्थनेवरून तुमचे रक्षण करायला आलेली. हिचा जय जयकार करा. सगळ्या भक्तांनी नर्मदेचा, आई जगदंबेचा, ओंकारेश्वर भगवान शंकराचा जय जयकार केला. समर्थांच्या इच्छेविरुद्ध यापुढे कुठलीही कृती करणार नाही अशी भक्तांनी प्रतिज्ञा केली. शिवजयंती उत्सव. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणजे महाराष्ट्राचे केसरी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी त्यांची सिंहगर्जना ऐकून इंग्रजांचे धाबे दणाणले होते. त्याच लोकमान्य टिळकांना अकोला येथे शिवजयंतीसाठी वक्ते म्हणून बोलावले. यावेळी शेगावचे सद्गुरू स्वामी गजानन महाराज यांना आणावे असे भाविकांना वाटले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात
छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामींचा आशीर्वाद लाभला. तसाच स्वराज्यप्राप्तीकरिता राष्ट्राचा उद्धार करण्याकरिता सद्गुरू गजानन महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा अशी भाविकांची भावना होती. पण काही कुटाळ म्हणाले, तो वेडा नंगा सभेत आला तर विपरीत घडेल, कदाचित तो टिळकांना मारील. भाविक मंडळी शेगावला महाराजांना विनंती करायला गेली असता समर्थ गजानन स्वामी म्हणाले, आम्ही येऊ तुमच्या शिवाजीच्या उत्सवाला, सभेत वेड्यासारखे वागणार नाही. आम्ही अगदी मौन धरून एका जागेवर बसून राहू. अरे, राष्ट्राचा उद्धार करण्यासाठी ज्याने जन्म घेतला त्या बाळ टिळकाच्या सभेला नाही जायचे तर मग इथे बसून काय करायचे? अरे, याच्यासारखा राष्ट्रपुरुष पुन्हा होणार नाही. अखेर शिवजयंतीचा तो मंगल दिवस उगवला. उत्सव मंडप स्त्री पुरुषांनी चिकार भरून गेला. सभेत उंच सिंहासनावर श्री गजानन महाराज बसलेले. शेजारी लोकमान्य टिळक, अण्णासाहेब पटवर्धन, गणेश श्रीकृष्ण खापर्डे, दामले, कोल्हटकर, भावे, व्यंकटराव देसाई असे थोर गणमान्य पुढारी बाजूला बसले. लोकमान्य बोलायला उठले त्यावेळी म्हणाले, आजचा दिवस खरोखरच धन्य आहे. परकीय दुष्टचक्रापासून आपल्या राष्ट्राला वाचविण्यासाठी ज्यांनी आपले सगळे जीवन खर्ची घातले त्या शिवाजीराजांची आज जयंती. त्या शिवाजीराजांना महापराक्रमी सत्पुरुषाचा आशीर्वाद होता. सज्जनगडचे समर्थ रामदास स्वामी यांचा. तसेच आज माझ्या कार्यात आशीर्वाद द्यायला शेगावचे सद्गुरू गजानन महाराज इथे उपस्थित आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने त्या दुष्ट फिरंग्यांची सत्ता आपल्याला झुगारून द्यायची आहे. लोकमान्यांचे हे कणखर बोल ऐकून समर्थ म्हणाले, अरे, राजसत्तेविरुद्ध असे उघड बोलतो, अशाने दोन्ही हातात बेड्या पडतील बरे. समर्थ वाक्य सभेच्या ठिकाणीच सत्य ठरले. 124 कलमांखाली सत्ताधारी इंग्रजांनी लोकमान्य टिळकांना सभा संपताच अटक केली. अमरावती, मुंबईकडे टिळकांना सोडवायला निघालेले ॲडव्होकेट दादासाहेब खापर्डे यांनी मित्र कोल्हटकर शेगावच्या मठात आले. त्यावेळी समर्थ गजानन महाराज आसनावर झोपलेले होते. 3 दिवस समर्थ झोपलेले. तरीही कोल्हटकर मठात हात जोडून बसून होते. समर्थ उठल्यावर म्हणाले, अरे, छत्रपती शिवाजी महाराजांवर समर्थ रामदास स्वामींची कृपा होती तरी बादशहानं राजांना कैद केलंच ना. अरे, सज्जनांना त्रास झाल्याशिवाय राज्यक्रांती होत नाही. हा घे भाकरीचा प्रसाद, टिळकांना दे. हा प्रसाद खाल्ल्यामुळे टिळक तुरुंगात राहूनही फार मोठी कामगिरी करतील. समर्थांनी दिलेल्या भाकरीचा प्रसाद तुरुंगात टिळकांनी श्रद्धेने ग्रहण केला. पुढे इंग्रजांनी टिळकांना ब्रह्मदेशात मंडाले येथील तुरुंगात नेले. समर्थांच्या प्रसादाचा प्रभाव तेथे दिसला. गीता रहस्य हा श्रीमद भगवद्गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ टिळकांनी निर्माण केला. हिंदुस्थानच्या इतिहासात या ग्रंथामुळे टिळकांचे नाव अजरामर झाले. कोल्हापूरचे श्रीधर गोविंद काळे यांनी केसरी वृत्तपत्रात जपानचे पहिले यंत्रविद्या संपादन केलेले आणि त्यासाठी विलायतेला गेलेले ओयामा आणि टोगो याचे चरित्र वाचले आणि आपणही विलायतला जावे म्हणून भंडारा इथल्या एका मित्रासमवेत श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद घ्यायला शेगावला आले. समर्थांकडे बघताच श्रीधर काळेंना कोल्हापूरच्या कुंभार गल्लीच्या स्वामींची आठवण झाली. समर्थ गजानन महाराज म्हणाले, श्रीधरा, अनेक जन्माचे पुण्य लागते तेव्हा कुठे या हिंदुस्थानात जन्म मिळतो रे. आपल्या या पवित्र भूमीत जेवढे आहे तेवढे कुठेच मिळणार नाही. समर्थ कृपेने पुढे श्रीधर काळे कोल्हापूरच्या शिवपुरी कॉलेजचे प्राचार्य झाले. सद्भक्त भाऊ कवरांचे मनोरथ पूर्ण केले. अकोला इथले त्र्यंबक राजाराम उपाख्य भाऊ कवर हैदराबादला डॉक्टरी शिकायला गेले. एकदा सुट्टीमध्ये घरी अकोल्याला आले असता श्री गजानन महाराजांना भाजी भाकरीचा नैवेद्य अर्पण करावा अशी इच्छा भाऊंना झाली. आई बालपणीच देवाघरी गेलेली म्हणून वहिनींना भीतभीतच भाऊंनी आपले मनोगत व्यक्त केले. वहिनी स्वभावाने कडक होती पण तिनेसुद्धा प्रेमाने नैवेद्य तयार केला. पिठलं भाकरी, कांदे मिरचीची चटणी आणि लोणी हे सगळे पदार्थ डब्यात भरून भाऊ अकोला स्टेशनवर आले. पण 12 वाजताची गाडी निघून गेलेली. निराश होऊन 3 वाजताच्या गाडीने शेगावला येताना मनात विचार करायला लागले की समर्थांनी नैवेद्य तर कधीच घेतलेला असणार. आता जर हा माझा उशिरा आणलेला नैवेद्य समर्थांनी घेतला नाही तर समर्थांनी नैवेद्य घेतल्यानंतरच मी उद्या अन्नसेवन करेन, नाहीतर उपाशी राहील. भाऊ शिदोरी घेऊन शेगावात आले. मठात कितीतरी पक्वानांची ताटे समोर होती पण समर्थांनी एकाही ताटाला स्पर्श केला नव्हता.
भाऊंना बघता श्री गजानन महाराज म्हणाले, वाव भाऊ, किती वेळ उपाशी ठेवलंस मला. आण तुझी शिदोरी, आणि तूसुद्धा माझ्यासह शिदोरी खायची हं. भाऊंनी भाजी भाकरीचा तो नैवेद्य समर्थांसमोर ठेवला. अत्यंत आवडीने श्री गजानन महाराजांनी भाऊ कवरांची ती भाजी भाकरी खाल्ली. भाऊंनाही खायला दिली. पुढे हे भाऊ डॉक्टर झाले. खामगावला भाऊ कवर सरकारी डॉक्टर असताना त्यांना स्वतःला दुर्धर व्याधी झाली. अनेक डॉक्टरी उपचार झालेत, पण गुण येईना. अशावेळी तीर्थ आणि अंगारा बैलगाडीतने प्रत्यक्ष श्री गजानन महाराजांनी एका गाडीवानाच्या रूपाने नेऊन दिला. त्यानंतर डॉक्टर कवर पूर्ववत बरे झाले. अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूरजवळ कुरुम या गावात मेहताबशा नावाचा एक मुसलमान साधू होता. तो आपल्या शिष्यासह अकोला इथे बापूरावांच्या घरी आलेला. तिथे श्री गजानन महाराज आले. बच्चूलाल अग्रवाल यांनी एक तांगा आणला. समर्थांना तांग्यात बसवले, परंतु घरी गेल्यावर समर्थ तांग्यातून खाली उतरेनात. अखेर तांगा परत नेऊन मेहताबशहालाही तांग्यात बसवले. त्यावेळी सद्गुरू हसले. पुढे श्रीराम मंदिराच्या रस्त्यावर एका थिएटरात मेहताबशहाला उतरवून श्री गजानन महाराजांना श्रीराम मंदिरात बच्चूलाला घेऊन गेले. परंतु महाराज पळतच थिएटरात गेले. मेहताबशहाला पंजाबात जाण्याची आज्ञा केली. शिष्य म्हणाले, कुरुमची मशीद बांधून पूर्ण होऊ द्या, मग जावे आपण पंजाबला. शेख कडूला मेहताबशहाने सांगितले की मला गजानन महाराजांनी आज्ञा पंजाबात जाण्याची आहे. यावरून संतांमध्ये भेदभाव नसतो हे स्पष्ट होते. मेहताबशहाला सोबत घेतल्याशिवाय समर्थ महाराजांनी भोजन केले नाही आणि समर्थांची आज्ञा म्हणून मेहताबशहा पंजाबात निघून गेला. गजानन पंढरीनाथ उभा. एकदा समर्थ श्री गजानन महाराज आपल्या काही शिष्यांसह पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेले. त्यात बापूना काळे नावाचे पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. शेगावहून नागझरीला आले. या नागझरीला गोमाजी महाराज हे योगेश्वर होते. त्यांनी स्वतःच्या योगसामर्थ्यानं गोदावरी गुप्तरूपाने एका कुंडात आणली. ती गंगा गोमुखातून अजूनही अव्याहत वाहते आहे. त्या कुंडात स्नान आटोपून गोमाजी महाराजांना भुयारातच वंदन करून पुढे अग्निरथात बसून पंढरपूरला सगळे आले. वारकरी दिंड्यांची प्रचंड गर्दी पंढरपूरला जमली. जय जय रामकृष्ण हरी हा जय जयकार सुरू होता. एका चौकात हरी पाटील यांचा वाडा होता. त्या वाड्यात सद्गुरू गजानन महाराज थांबले. हरी पाटील, बापूना काळे आदी शिष्यमंडळी चंद्रभागेवर स्नान करायला गेली. बापूना चंद्रभागेच्या पाण्यात शिरताच तोच त्यांना भानच उरले नाही. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान ही सगळी मंडळी पांडुरंगाच्या भोवती फेर धरून नाचताहेत असे दृश्य बापूनाला दिसले. याचा अर्थ मनःचक्षूंसमोर दिसलेल्या ह्या दृश्याशी बापूना पूर्णपणे एकरूप झाले. इतर लोक स्नान आटोपून पांडुरंगाच्या मूर्तीचे दर्शन घ्यायला देवळात गेले. बापूनाबद्दल लोक वाटेल ते बोलायला लागले. बापूना ढोंगी आहे, पांडुरंगाच्या दर्शनाची याला ओढच नाही असे म्हणायला लागले. बापूना स्नान आटोपून आला, पण ओळखीचे कुणीही दिसेना. पांडुरंगाच्या मंदिराशी नामदेवाच्या पायरीशी दर्शनासाठी धक्काबुक्की सुरू होती. आषाढी एकादशी असल्यामुळे झिमझिम पाऊस पडत होताच. रात्री हरिपाटलांच्या वाड्यात निजानीज झाल्यामुळे सामसूम होती. बापूना समर्थांकडे बघत उपाशी राहून पांडुरंगाचे चिंतन करीत बसलेले. नेत्रातने अश्रुधारा सुरू होत्या. समर्थ गजानन महाराजांनी बापूनाच्या मनातला भाव जाणला, अवस्था जाणली. समर्थ म्हणाले, बापूना, निराश होण्याचे कारण नाही, ये तुला रुक्मिणी रमण भेटवतो. असे म्हणून श्री गजानन महाराजांनी कमरेवर हात ठेवून दोन्ही पाय जुळवले आणि गळ्यात तुळशी फुलांच्या माळा असलेली सावळी मूर्ती, कपाळाला गंध, गुलाल बुक्का लावलेली पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती बापूना काळेंना समर्थांनी प्रत्यक्ष दाखवली. बापूनांनी त्या सगुण चरणांवर भक्तिभावाने मस्तक टेकले. पुन्हा वर बघतात तो सद्गुरू गजानन महाराज दिसायचे, तर क्षणात पांडुरंग. दुसऱ्या दिवशी पंढरपूरच्या देवळात बापूना काळे दर्शनाला गेले. त्यावेळी बघतो तो रात्री समर्थांनी घातलेलाच पोशाख पांडुरंगाच्या अंगावर. बापूनांना समर्थ गजानन महाराजांचा अधिकार कळला आणि जीवन धन्य झालेले पाहून नेत्रातून आनंदाश्रू यायला लागले. हेच बापूना काळे 21 डिसेंबर 1963 रोजी शेगावलाच पांडुरंगाच्या रूपात विलीन झाले. मी त्याचे दर्शन घ्यायला गेलो असता पांडुरंगाच्या स्वरूपाचे दर्शन विचारलं. त्यावेळी वंदनीय बापूना काळे उद्गारले, जो पांडुरंग मी पाहिला त्याचे वर्णन करताना
वेदश्रुती थकेल तिथे मी काय वर्णन करणार. तो पांडुरंग फक्त मी या चित्तात तेवढा साठवू शकलो. ही समर्थ गजानन बाबाची कृपा असं म्हणताना त्यांच्या नेत्रातनं सारख्या अश्रुधारा सुरू होत्या. त्यावेळी बापूंना महाराजांचं वय 96 वर्षांचे होते. एकदा समर्थ गजानन महाराजांना गोपाळराव बुटी नागपूरला सीताबर्डीवर आपल्या वाड्यात घेऊन आले. समर्थांच्या आगमनाप्रित्यर्थ रोज गावभोजन बुटींनी सुरू केले. निरनिराळे कीर्तनादी कार्यक्रम सुरू ठेवले. परंतु तरीही समर्थांचं मन सगळे शेगावकडेच लागलेले. कारण तिकडे गोकुळातनं अक्रूरांनी कृष्ण नेल्याप्रमाणे सगळ्या शेगावकर मंडळींना जाणवू लागले. अखेर हरी पाटील शेगावहून श्रींना परत न्यायला नागपूरला आले. परंतु गोपाळराव बुटी त्यांना नेऊ देईनात. तेव्हा समर्थ म्हणाले, हरी चल मला घेऊन शेगावला. या वाड्यात मी बंदी होऊन पडलो आहे. ज्यांना खरोखरच माझ्या बेटीची तळमळ आहे त्यांना हा येऊ देत नाही. नुसता आपल्या वैभवाचे प्रदर्शन करतो. एवढ्यात गोपाळरावांच्या पत्नी जानकीबाई समर्थांना वंदन करून डोळ्यात आसवे ओघळत उभ्या राहिल्या. समर्थांनी त्यांची ती अवस्था जाणली. तुला एक सद्गुणी पुत्र होईल असे म्हणून श्री गजानन महाराजांनी जानकीबाईंच्या कपाळाला कुंकू लावले. याचा अर्थ अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद त्यांनी समर्थांनी दिला. तिथून सक्करदरा भागातील रघुजी भोसले यांच्या वाड्यात समर्थ आले. राजांनी आदरपूर्वक श्री गजानन महाराजांचे पूजन केले. समर्थांना पाहुणचारही केला. पुढे रामटेकला राम मंदिरात गडावर जाऊन श्री रामलक्ष्मण सीता यांचे दर्शन घेतले. नंतर शेगावला आले. हे धारकल्ल्यांचे श्री रंगनाथ स्वामी, माणगावचे श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्याप्रमाणे इतरही अनेक संत गजानन महाराजांच्या भेटीसाठी आले. त्या सगळ्यांचा सत्कार श्री बाळाभाऊ यांनी केला. विजापूरची धनकनक संपन्न साळूबाई हिला समर्थांनी मठात येणाऱ्या भक्तांना स्वयंपाक करून जेवायला वाढत जा अशी आज्ञा केली. तो क्रम साळूबाईंनी अखेरपर्यंत सुरू ठेवला. खामगावजवळ जलंब या गावात आत्माराम तुळशीराम वेदाध्ययन केलेले गृहस्थ श्री गजानन महाराजांचे निस्सीम भक्त होते. ते एकदा वेदमंत्र म्हणताना चुकले. तोच श्री गजानन महाराजांनी चुकलेली ऋचा आत्मारामांना अस्खलितपणे म्हणून दाखवली. पुढे याच आत्मारामांनी आपली सगळी संपत्ती गजाननांना अर्पण केली आणि देहात श्वास असे तोवर शेगावात समर्थांची सेवा केली. समाधी घेतल्यानंतरही समाधी सेवा पूजा करीत राहिले. तसेच स्वामी दत्तात्रय केदार, नारायण जामकर, दुधाहरी बुवा हे सुद्धा स्वामींच्या सेवेत होते. मोरगाव भाकरे तालुका बाळापूरचे मारुतीपंत पटवारी यांच्या खळ्यातल्या दाण्याचे गाढवांपासून संरक्षण श्री गजानन महाराजांनी केले. ती माझी माळ्याची अब्रू वाचवली. शके 1816 बाळापूरला सुखलाल बन्सीलाल यांच्या घरात समोर बैठकीत श्री गजानन महाराज बसलेले. भाविक लोक त्यांचे दर्शन घेऊन जायचे. नारायण आसराजी नावाचा एक पोलीस हवालदार त्याच रस्त्याने जात होता. श्री गजानन महाराजांची दिगंबर मूर्ती पाहून त्याचे माथे भडकले. त्याने महाराजांना छडीने मारायला सुरुवात केली. एक हुंडीवाला दुकानदार मध्ये आला. तो म्हणाला, एका सत्पुरुषाला तू मारले तेव्हा त्यांची माफी माग. हवालदार उन्मत्त स्वरात म्हणाला, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. माझ्या दृष्टीने हा ढोंगी साधू आहे. असे म्हणून मनातला राग निघेस्तोवर तो हवालदार श्री गजानन महाराजांना मारितच राहिला. पुढे केवळ 15 दिवसात तो हवालदार स्वतःच्या कुटुंबासह नष्ट झाला. घेई समाधी महामुनी. पुढे हरिपाटलांना घेऊन श्री गजानन महाराज पंढरपुराला पांडुरंगाच्या दर्शनार्थ गेले. आता अवतार संपवितो अशी आज्ञा पांडुरंगाला मागितली. नंतर शेगावला परत आले. महाराज भक्तगणांना म्हणाले, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती करावा, त्याची पूजा अर्चा करावी, नैवेद्य समर्पण करावा आणि पंचमीला गणपती विसर्जन करावे अशी कथा गणेश पुराणात आहे. तसेच मलाही आता निरोप द्यावा. भक्त आश्चर्याने बघताच श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी अर्जुनाला सांगितल्याप्रमाणे जे जे ब्रह्मवेत्ते झाले त्यांनी केवळ शरीरवस्त्रासी बदलले असे म्हणून बाळाभाऊचा हात धरला आणि म्हणाले, मी गेलो असे समजू नका. परमेश्वराची अविरत भक्ती करा. माझाही विसर पडू देऊ नका. असे म्हणून श्री गजानन महाराजांनी आपला श्वास रोखून धरला. स्वतःची प्राणज्योत ब्रह्मांडात नेऊन ठेवली. शके 1832 म्हणजेच इसवी सन 1910 साधारण नामक संवत्सरात
भाद्रपद शुद्ध व पंचमीला गुरुवारी पहिल्या प्रहरात हा महामुनी ब्रह्मलीन झाला. आपण समाधी घेतल्याची वार्ता अनेक भक्तांना प्रत्यक्ष श्री गजानन महाराजांनी त्या भक्तांच्या स्वप्नात जाऊन सांगितली. असंख्य भक्तांचे मेळे ऋषीपंचमीला शेगावात आले. शेगाव नगरीला प्रत्यक्ष पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले. रथ तयार करण्यात आला. रस्तोरस्ती सडे घालून स्त्रियांनी रांगोळ्या काढल्या. सजवलेल्या रथात श्री गजानन महाराजांचा पार्थिव देह ठेवण्यात आला आणि मिरवणूक निघाली. भाविक तुळशी, बुक्का, फूल उधळू लागले. समोर दिंड्या विठ्ठलाच्या नावाचा गजर करीत चाललेल्या. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांना गुलाल, बुक्का, हळद, कुंकू लावून काही भाविक स्त्री पुरुष प्रसाद वाटत होते. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला रथयात्रा मठात परत आली. सद्भक्त भास्कर पाटील यांनी आधीच तयार करून ठेवलेल्या समाधीच्या जागेवर पार्थिव मूर्ती नेऊन ठेवण्यात आली. समर्थांच्या देहाला रुद्राभिषेक करण्यात आला. पूजन करून पंचारती उजळण्यात आली. शेगाव नगरी नामगजर करीत असतानाच उत्तरेकडे तोंड फिरून बसवलेल्या मूर्तीचे अखेरचे दर्शन सगळ्यांनी घेतले. समर्थ गजानन महाराजांचा जय जयकार सुरू असतानाच मीठ, अर्गजा, अबीर भरून शेवटचा पाषाण लावून समाधीस्थळाचे द्वार भक्तगणांनी बंद केले. 10 दिवसपर्यंत समाराधना झाली. नंतर प्रसाद घेऊन सगळी भाविक भक्तमंडळी आपापल्या घरी गावाला परत गेली. त्यानंतर अनेक धनिक भाविकांनी, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत असंख्य भक्तांनी आपापल्या ऐपतीनुसार देणग्या दिल्या, वर्गणी गोळा केली आणि भव्य दिव्य मंदिर बांधण्यात आले. श्रीराम मंदिर, भक्तनिवास, फुलमाळ्यांची दुकाने, नारळ, मिठाई, प्रसादाची दुकाने, गरुडखांब, समर्थांची गादी, व्यवस्थापन कार्यालय, पारायण कक्ष, भव्य प्रसादालय हे सगळे शेगाव मंदिर परिसरात आजही बघायला मिळतं. धर्मार्थ दवाखाना काढण्यात आला. शेगाव खामगाव मार्गावर आनंदसागर हे रमणीय उद्यान तयार करण्यात आले असून विविध संत महंतांच्या मूर्त्या विराजमान आहेत. येथे समर्थांचे दर्शन घडावे म्हणून श्री गजानन महाराजांची मूर्ती एका हौदात मध्यभागी बसवण्यात आली आहे. आनंदसागर बघितल्यानंतर जणू काही पृथ्वीवर स्वर्गच अवतरला आहे अशी अनुभूती होते. दररोज हजारो भाविक गजानन महाराजांचे दर्शन घेण्याकरिता तसेच आनंदसागरला भेट देण्याकरिता शेगावात येत असतात. मंदिर, रेल्वे स्टेशन, आनंदसागर येथे भक्तांना ये जा करण्यासाठी विनामूल्य प्रवासी बस सेवा देवस्थानतर्फे सुरू आहे. शेगाव म्हणजे विदर्भाचे पंढरपूर झाले. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर. शुभम भवतु. धन्यवाद.